मला ॲक्च्युली हा आधी मासा वाटला. हा आंबा आहे, कैरी. Angamali mango curry, idli wale classics, idli chicken, our mutton gyros, idiyappam as well, idli also Sri Lankan prawn curry is a signature Japanese style, madras onions. So दिस इज घी राईस. yeah, veg stew and Malabar parotha. आंध्रा चिली चिकन मी ह्या रंगाचं पहिल्यांदा बघते. कच्च्या केळी आणि बीटरूट पासून बनलेले कटलेट. व्हरायटीनी जेवढं फुल झालंय. मोस्ट इंटरेस्टिंग ही आंब्याच्या चटणी बरोबर दिली. याच्यामध्ये पंचपुरण असतं ना, बेडगी मिरची या सॉस बरोबर घी मध्ये असे सॉते केलेले आहेत. नमस्कार मंडळी, आज एक खूप हाईप्ड जागी आलेलो आहोत. बेसिकली तुम्हाला माहिती आहे की मी आता पुण्यात आहे आणि स्पेशली बाणेरमध्ये खूप हॅपनिंग आणि नवीन जागा उघडत असतात. सो वी इडलीवाले खूप नवीन किंवा खूप जुनी जागा नाही आहे, पण खूप लोकांच्या तोंडून ऐकलेलं की इथे कॉम्बिनेशन्स जे आहेत नॉनव्हेजचे, स्पेशली साऊथ इंडियन व्हरायटीज खूप मस्त मिळतात. सो मी म्हटलं लेट्स चेक इट आउट. तर ॲड्रेस स्क्रीनवरती दिलेला आहे. अतिशय सोपं, पहिला बालेवाडी हाय स्ट्रीटचा जो रस्ता आहे तिथेच तुम्हाला दिसणार आहे. ओपन किचन, त्याच्यावरती मेन्यू म्हणजे जे काय बनतंय ते तुम्हाला सरळ तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. माझं पर्सनल फेवरेट सेक्शन नेहमी हे असतं. काचेपाशी जे टेबल्स असतात ते, अतिशय ग्लॅमरस जागा, सुंदर म्युझिक. वरच्या मजल्यावरती खूप इलॅबोरेट असा बारचा सेटअप आहे, तेवढीच जागा आहे आणि त्यांनी स्पेशल कॉन्कॉक्शन्स बनवलेले पण तुम्हाला तिथे दिसतील ना. आसपास खूप ऑफिसेस आहेत. कामानंतर एकदम छान चिल्ड ड्रिंक्स, चमचमीत स्टार्टर्स, ग्रेट म्युझिक असं एन्जॉय करण्यासाठी इट इज अ ब्रिलियंट ऑप्शन. आता आपल्या स्टार्टर्समध्ये काय काय आलं ते बघूया. पहिलं म्हणजे ही अपलम बास्केट, ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अपलम्स होते आणि लोणच्यांमध्ये चिकन, टोमॅटोचं लोणचं, लसणाचं आणि आंब्याचं लोणचं होतं. सूप्स म्हणजे रस्सम इथे कपमध्ये सर्व करतात. त्याचबरोबर स्क्विड रिंग्स हे त्यांनी आंब्याच्या चटणीबरोबर दिलेले. हे होते पेपर प्रॉन्स आणि हे आहे कच्च्या केळी आणि बीटरूटपासून बनवलेले कटलेट्स बेडगी मिरची सॉस बरोबर आणि गार्लिक सॉस बरोबर सर्विंग झालं होतं. बोंबील फ्राय पण आंब्याच्या चटणीबरोबर. फ्राय करणार आहे रवा फ्राय, कलामारी. गोल्डन फ्राय नाही आहे, हे मसाला फ्राय. मला असं वाटलं हे करपलेले आहेत का, पण ॲक्च्युली हे पेपर आहे. ह्याच्याबरोबर दिलेली चटणी स्पायसी आहे, पण ह्याला ना मॅरिनेशन खूप छान होतं. ह्याला एक अशी टँगी चव येते, लिंबू वापरल्यासारखी. व्हेरी क्रिस्पी, चिवट नाही आहे. हो पण मग ना, हे मागे जे किचन दिसतंय ना, तिथे लिटरली यू कॅन सी की कसं बनतंय. आता आम्ही घेतलेले आहेत पेपर फ्राय प्रॉन्स. प्रॉन्स खूप मोठे आहे, फक्त पेपर आहे, त्याच्यामध्ये अजिबात दुसरा कुठला कलर नाही आहे. तर घीमध्ये असे सॉते केलेले आहेत, कांदा आणि कढीपत्ता घालून. तो कांदा थोडासा स्वीट आहे, खूप फ्रेश आहेत, हायली रेकमेंड. कच्च्या केळी आणि बीटरूटपासून बनलेले कटलेट बेडगी मिरची या सॉस बरोबर, विच शुड बी रिअली स्पायसी. ह्याच्यामध्ये पंचपुरण असतं ना, तशी टेस्ट येते समथिंग. त्याच्यामध्ये इलायचीची टेस्ट आहे, बडूशोप म्हणजे बीटरूट आणि केळ्याची चव येते, काइंड ऑफ स्वीटिश आहे. सो त्याच्यावर ती बेडगी मिरची सॉस इज माउथ वॉटरिंग. लाईक गार्लिक योगर्ट डिप आहे, तो पण एकदम असा लसूणी आहे. हे मी पहिल्यांदा खाल्लं आहे ॲक्च्युली. मी साऊथ पूर्ण फिरलेली आहे. लसूण नाही आहे, त्याच्यामुळे आलं आहे आणि इतकं सिम्पल आहे, बट इट्स सो टेस्टी बिकॉज ऑफ द डिप्स. इंटरेस्टिंग. स्टार्टर्स खूप वेगळे आहेत फ्रॉम द युजल. आला की मला एकच बोंबील उरला आहे. सो क्रिस्पी फ्लॅट, असं जास्ती ऑइली नाही आहे. रवा फ्राय, त्याच्यावरती थोडीशी स्प्रिंकल केलेली लाल तिखट पावडर दिसते. डिप आंब्याचा आहे, टँगी आहे ना, क्रिस्पी आणि टँगी आहे. त्यांचा मेन्यू खूप वेगळा आहे. साऊथमध्ये कसं आहे ना, खूप साऱ्या चटण्या, पिकल्स आणि ह्याच्यावरती खूप फोकस असतो आणि ते त्यांना खूप लागतं. सो एक्झॅक्टली लाईक दॅट. ही अपलम बास्केट जी आली, ह्याच्यामध्ये आहेत वेगळे वेगळे अपलम. रागी आहे, उडद आहे, आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं तर माहिती आहे. हे लाल मिरचीचं लोणचं ट्राय करायचं आहे. बेडगी मिरची लोणचं आणि अपलम, आय लव्ह दिस. लहान मुलांसाठी हे पोडी फ्राईज आहेत मोठे, बटरी डिप आणि बेडगी मिरची सॉस. माझं रसम इज सो गुड. पेपर केलेलं नाही आहे. आता आम्ही मेन कोर्सकडे वळतो. आंध्रा चिली चिकन मी ह्या रंगाचं पहिल्यांदा बघतेय. आंध्रा म्हणलं की मला नेहमी असं लाल लाल डोळ्यासमोर येतं. हे तुम्ही स्टार्टर म्हणून घेऊ शकता किंवा मेन कोर्स विथ परोठा. एकदम अंगाशी आहे ह्याची ग्रेव्ही. फ्रेश ग्रीन चिलीचा ह्याच्यात फ्लेवर आहे. काइंड ऑफ आपण म्हणू शकतो साऊथ इंडियन स्टाईल ठेचा चिकन.
पळून जाईल. रोशन हॅज प्रेझेंटेड सम ऑफ द मोस्ट अमेझिंग स्टफ आता टेबलवरती. Idli wale classics idli chicken, Kundapur style chicken curry with the idli and on the top radish, onion and radish leaves, little bit black pepper and salt. Our mutton gyros, our classics also, and this is chicken gyros, our classic. This is Angamali mango curry, raw mango. This is it's a veg. What do you pair this with? Idiyappam as well, neer dosa as well, and appam as well, and parotha as well. Idli also you can pair, and ghee rice also. Oh, this is ghee rice. Yeah. Okay, that's Veg stew, Sri Lankan prawn curry, is signature Jaffna style Sri Oh, I Lankan can prawn get curry. the aroma of lemongrass. So lemongrass and madras onions and Malabar parotha. इडली सांबार जसं खातो तसा चिकन इडली खाणार आहे आणि मी त्याच्यामध्ये चिकनचा पीस पण घेतलाय. गाईज बिलीव्ह इट ऑर नॉट, मी पहिल्यांदा इडली आणि चिकन खाणार आहे. माइल्ड करी आहे. मुळ्याच्या पानांचं जे काय खीस वापरलं त्याने एक एक्स्ट्रा फ्लेवर येतोय. इंटरेस्टिंग. मटन ghee roast is too tasty. I have it regularly here. खूप चंकी पीसेस आहेत आणि खूप फ्लेवरफुल आहे. नॉट टू स्पायसी. नुसतंही खाता येतं. आणि चिकन घी रोस्ट घेते मी. घी बघताय तुम्ही. घी रोस्टचं कॉम्बिनेशन बेस्ट असतं हे नीर डोसा बरोबर. सो इथे खूप जास्ती स्पायसी कुठलीच गोष्ट नाही आहे. मीडियम स्पायसी टू लो स्पायसी. आंध्रा चिली चिकन जे मी म्हणलं त्या हिरवी मिरचीचा वापर आहे, बट इट्स नॉट व्हेरी स्पाइस. नीर डोसा पण एकदम त्यांचा असा ऑथेंटिक आहे. इडियाप्पम गरमागरम जे आलेले आहेत विथ अंगमली मँगो करी. मला ॲक्च्युली हा आधी मासा वाटला, पण हा हा आंबा आहे कैरी आणि स्टू. आता ह्या प्लेटमध्ये घेणार आहे. डू इट द ट्रेडिशनल वे. पारंपरिक पद्धतीने खायचं असेल तर तुम्हाला हे असं खायचं आहे. मला इतका आवडतो ना जेव्हा तो असा करीचा रंग त्या इडियप्पमवरती चढायला लागतो तेव्हा. इतका असा स्कूशी हा आंबा आहे. अब आया मजा. ही डिश हायली रेकमेंड करते मी. इफ यू आर अ कैरी मँगो लवर यू विल लव दिस करी. लेमन ग्रास सारखा असा थोडासा फ्लेवर आहे. स्पायसी हळदीचा बेस आहे. त्याच्यानंतर तो कढीपत्ता कांदा एव्हरीथिंग त्याची फोडणी सुंदर आहे. बट जी कैरी त्याच्यामध्ये शिजली आहे आणि त्यांची ती टिपिकल कोकोनट करी. व्हेजिटेबल स्टू त्याच्यामध्ये पण एकदम छान चंकी असे व्हेजिटेबल्स आहेत. थिक असा स्टू आहे. इडियाप्पम अँड स्टू इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट कॉम्बिनेशन. गरम गरम स्टू आलेला आहे. थोडासा अरोमा येतोय. स्वीट आहे शेतातनं. काय काय लोकांचं हे कम्फर्ट फूड असतं. व्हेरी नाईस. खूप कोकोनटी. मोस्ट अवेटेड मी घेतला आहे परोठा आणि ही आहे श्रीलंकन प्रॉन करी. लेमन ग्रासचा अरोमा येतो. पेपर पण आपल्याला दिसतंय आणि त्याच्याबरोबर ते हे सर्व करतात. पेपर प्रॉन्स ट्राय केले होते सेम ते ह्या डिश बरोबर पण देतात. परोठा इज ब्रिलियंट. आय लव्ड इट. ज्या लोकांना थाय करी आवडते ना विथ लेमन ग्रास अँड ऑल ऑफ दॅट त्यांना श्रीलंकन प्रॉन्स करी खूप आवडेल. बेसिकली कॉम्बिनेशन विथ पराठा खूप छान लागतं. यांचा अप्पम खूप ऑथेंटिक आहे. तुम्हाला माहिती आहे तो एक असा आंबूस टेस्ट आणि अरोमा येतो. इट इज लाईक दॅट. चांगला असेल ना तर नुसतं अप्पम खायला पण मला खूप आवडतं. थोडासा घी राईस घेणार आहे जो थोडासा असा भुरभुरीत आहे. घी रोस्ट. मला नव्हतं वाटलं मी एवढं एक्साइट होऊन घी राईससाठी, पण हा घी राईसला तो एकदम घी छान बसला आहे. त्या घी राईसमध्ये बडीशोप आहे आणि तळलेला कांदा. इट्स मज्जा. मला असं वाटतं जर मी ग्रेव्हीज घेणार असाल घी राईस यू कॅन डेफिनेटली कॉन्टम्प्लेट. इट्स लवली. सो मी विचारला हा एवढा एक्स्ट्राऑर्डिनरी काय तर श्रीगा सांबा ही जात आहे ह्या तांदळाची आणि त्याच्यामुळे तो इतका असा वेगळा लागतो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना इंद्रायणीचं अरोमा आणि टेस्ट खूपच वेगळी असते. व्हरायटीमुळे ह्याची चव अशी आहे आणि तो असा भुरभुरीत पण होतोय. श्रीगा सांबा नाम याद रखणं. म्हणणार आहोत बिर्याणी इथे खूप छान सर्व केलेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट मला केरळची आठवण झाली बिकॉज त्यांनी फ्राईड चिकन साईडला ठेवलं आहे आणि त्याचबरोबर अपलम दिलेला आहे आणि रायता. तर मामा ड्युटीज बघा कशा चालू आहेत. करण नाही तर बंटी हे असे पुणे मुंबईमध्ये त्यांच्या ड्युटीज आयरासाठी चालूच असतात. पण तिला पण खूप मजा वाटते. ती अशी पूर्ण वेळ मस्त तिचा स्वतःचा डबा आला असतो लंच वगैरे करते. आजी भरवते आणि हे बघा दिस इज अ फ्राईड चिकन. अपलम तर बिर्याणीबरोबर आय थिंक इज अ मस्ट. आपण आपल्या घरी बिर्याणी बनवली तरी मला अपलमच आवडतो. सो अंबूर चिकन बिर्याणीमध्ये आलेला आहे हा फ्राईड चिकनचा पीस. मला वाटलेलं थोडं हार्ड असेल. मला ना नेहमी असं वाटतं केरळमध्ये पण जे फ्राईड चिकन वगैरे असताना आम्हाला दिसताना ड्राय असं वाटतं की कायच असेल, पण इतकं सॉफ्ट छान शिजवलेलं असतं. आणि त्याचा कोटिंग आहे ह्याच्यामध्ये आहे थोडासा असा स्टिकी राईस वाटू शकतो. थोडासा अपलम घेणार आहे मी अँड रायता नको थांबा. इट्स नॉट लाईक अ टिपिकल बिर्याणी.
कुछ मीठा हो जाए मध्ये आहे हायली रेकमेंडेड कोकोनट पॅनाकोटा. हा टोमॅटो साल्सा आहे विथ बेझल, थोडासा मँगो अँड वेफर. कोकोनट पॅनाकोटा नुसता इज ब्युटिफुल. हे ब्लॅक हलवा विथ आईस्क्रीम. सो हे गरम लागतंय. हा बघूया कसला हलवा आहे. वरती खूप सारे सीड्स दिसत आहेत. ब्राऊन राईसचा हलवा आहे, त्याच्यावर पफ्ड ब्राऊन राईस पण आहे. जरासा असा सॉल्टी क्रिस्पी गरम हलवा विथ व्हॅनिला आईस्क्रीम. सॉल्टेड कॅरमल टेस्ट येते. डिफरंट कॉफी, चॉकलेट फिल्टर कॉफी, ओपरा केक. याच्यामध्ये आमंड पावडर आहे, आमंड फ्लॉवर. ह्याच्यामध्ये चॉकलेट आहे आणि ह्याच्यामध्ये फिल्टर कॉफी आहे. आय थिंक दिस इज माय फेवरेट. थोडंसं त्याचा लुक बिबिंकासारखा आहे आणि खूप रिच आणि थिक आहे. टू बी हॅड कोल्ड. बाकी व्हिडिओ कसा लाईक झाला आहे तो नक्की लाईक करा. अँड लेट मी नो कॉमेंट्समध्ये तुम्हाला कुठली डिश सर्वात इंटरेस्टिंग वाटली. आणि लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल. आणि जर अजून कोणी तुमच्याबरोबर डिस्कशन केलं असेल, वी इडलीवालीला जायचं का, त्यांना हा व्हिडिओ पाठवा.